एकदा आपल्या वडिलांसोबत लोखंडाच्या दुकानात काम करणाऱ्या एका मुलाने अचानक वडिलांना विचारले, बाबा, या जगात माणसाची किंमत काय आहे? लहान मुलाचा असा गंभीर प्रश्न ऐकून वडील आश्चर्यचकित झाले. मग तो म्हणाला, बेटा, माणसाची किंमत मोजणे फार कठीण आहे. तो अमूल्य आहे. मूल सर्व समान मौल्यवान आणि महत्वाचे आहे. बाबा, हो बेटा. मुलाला आनंद झाला नाही. त्याने पुन्हा विचारले, मग या जगात काही गरीब आणि काही श्रीमंत का आहे? काहींना कमी तर कुणाचा जास्त आदर का? हा प्रश्न ऐकून वडील काही वेळ गप्प राहिले आणि नंतर मुलाला स्टोअर रूम मध्ये पडलेला लोखंडी रॉड आणण्यास सांगितले. रॉड आणल्याबरोबर वडिलांनी विचारले, त्याची किंमत काय असेल? मूल सुमारे 300 रुपये. बाप, जर मी त्यातून अनेक लहान खेळे बनवले तर त्याची किंमत काय असेल? त्या मुलाने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाला, मग ते अधिक महागात विकले जाईल, सुमारे 1000 रुपये. वडील, मी या लोखंडापासून अनेक घड्याळांचे झरे बनवले तर? तो मुलगा थोडा वेळ विचार करत राहिला आणि मग अचानक उत्साहाने म्हणाला, मग त्याची किंमत खूप जास्त असेल. त्याला समजावून सांगताना वडील म्हणाले, तसेच माणसाची किंमत तो आता काय आहे यात नाही, तर तो स्वतःला काय बनवू शकतो यात आहे. वडिलांचे म्हणणे मुलाला समजले होते.